नमस्कार मित्रांनो, माझं नाव दयानंद धर्मा वाघमारे आहे. मी पनवेलवरून बोरिवली येथे पॅगोडा पाहण्यासाठी आलो आहे. जोडीला माझी बायको आहे. बोरिवली स्टेशनला आल्यानंतर स्टेशनवरून 247 नंबरची BSTची बस मिळते. गोराई खाडीपर्यंत आहे. गोराई खाडीपासून पॅगोडा येथे जाण्यासाठी बोट मिळते. गोराई खाडी येथे 2 बोटी असतात. एक पॅगोडाला जाण्यासाठी व दुसरी गोराई खाडी येथे जाण्यासाठी मिळते. येथे आल्यानंतर प्रथम आपल्याला तिकीट काउंटरवर तिकीट घ्यावे लागते. एका व्यक्तीला येण्या जाण्यासाठी 100 रुपयाचे तिकीट घ्यावे लागते. बोटीतून पॅगोडाच्या गेटजवळ सोडले जाते. पॅगोडाला जाण्यासाठी रस्ता आहे. पॅगोडा एक महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. याचे बांधकाम 2000 साली चालू केले आणि 2008 साली संपले. या पॅगोडाचे उद्घाटन सौभाग्यवती राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 29 ऑक्टोबर 2006 साली मुख्य घुमटात भगवान बुद्धांचे अस्थि अवशेष स्थापित करण्यात आले आहेत. याचा हेतू काय आहे? विपश्यनेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि शांतता पसरवणे. हा पॅगोडा पर्यटकांसाठी आणि ध्यानासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तर मित्रांनो, चला आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला जी माहिती सांगितली त्या पद्धतीनं मी इथं आलेलो आहे. तर बघा, आता इथं पुढं चालत चाललेलं आहे. तर आता इथं आपल्याला पुढं 2 बोटी दिसत आहेत मित्रांनो. तर आपण आता पाहूया काय होतं आहे तिथं. तर दोन बोटीबद्दल गेल्यानंतर तिथं काय होतं बघा. तर मित्रांनो, आता इथं एक कंडिशन काय घडली, तर माझ्याकडं तिकीट नव्हतं आणि तिकीट नसल्यामुळं काय झालं की इथील जे चेकर लोक असतात तिकीट चेक करणारे, तर त्यांनी विचारलं तुमच्याकडं तिकीट आहे का? तर मी बोललो आता माझ्याकडे तिकीट नाही. तर ते बोललं मग तुम्हाला तिकीट घ्यावे लागेल. तर तिकीट कुठं मिळतं? तर तिकीट काउंटरवर मिळतं. त्या पद्धतीने त्यांना बोललो की आता मी तर आता एवढ्या लांब आलेलो आहे आणि आता इथून पाठीमागं जायचं, तर आता मला वेळ लागेल. तर ते बोलले तुमच्याकडं पैसे आहेत का ऑन कॅश? तर म्हणलं माझ्याकडे पैसे आहेत. तर बोलले किती लागतील पैसे? तर म्हणले एका व्यक्तीला येण्या जाण्यासाठी 100 रुपये लागतील. तर ठीक आहे म्हणलं, माझ्याकडे 200 रुपये आहेत सर, तुम्ही मला 2 तिकिटे द्या. त्या पद्धतीने मला 2 तिकीट त्यांनी दिली आणि 2 तिकीट घेतले. ते बोलले की तुम्ही आता बोटीमध्ये बसू शकता. तर अजून मी काय बोटीमध्ये बसलेलो नाही. तर मी तुम्हाला इथील जे काय खाडीचा भाग आहे ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघा, इकडे ह्या समोर बाजूला छोट्या छोट्या बोटी आहेत. बाजूला एक छोट्या छोट्या बोटी आणि लोक आता बोटीमध्ये बसलेले आहेत. आणि आता बोटीत आता मी बसलेले आहेत. आता मी आता बोटीत तुम्हाला बाय करून मी आता बोटीत बसवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा मित्रांनो. तर चला आता आपण तर बोटीत बसूया. आता बोटीमध्ये बघा माझ्या अगोदर लोक बसलेले आहेत. किती लोक आहेत तर मी पाहिलं आतमध्ये, तर सरासरी 100 लोक बोटीमध्ये असतील असा अंदाज आहे. म्हणजे अंदाज पण मी तुम्हाला सांगतो आहे. तर सरासरी बोटीमध्ये 100 एक लोक बसतात. आता बोट सुरू झालेली आहे. आता बोट सुरू झाली तर बघा, बोटीतून तुम्हाला जो घोमट दिसतो ना, तो बघा पॅगोडाचा घोमट आहे. आणि इथं आता बघा बोट येऊन आहे ना पॅगोडाच्या गेटवर थांबलेले आहे. तर आता इथील जे हे आहेत चेकर, याने आता बोट थांबवलेले आहे आणि आता बोटीतून माणसं बाहेर निघत आहेत. तर बोटीतून बाहेर माणसं निघत आहेत आणि बोटीतून किती बाहेर माणसं निघतात तुम्ही पाहू शकता. मी तर अंदाजपंचे तुम्हाला 100 माणसं सांगितलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. आणि आता लोक आपल्या पॅगोडाच्या दिशेने चाललेले आहेत. बाजूला एक बोट उभा आहे आणि लोक आता पुढं चाललेले आहेत. तर पुढं गेल्यानंतर काही असे पुतळे उभा केलेले आहेत, हे तुम्ही साईडला पाहू शकता. आणि लोक आता प्रस्थान त्यांचं चाललेलं आहे. तर आता आम्ही इथं पुढं चाललेलं असताना इथं समोर काय दिसतंय पाहू शकतात. तर बोटीचं तिकीट इथं पाहत आहेत लोक. म्हणजे चेकर लोक आहेत ना, ते बोटीतून आलेलं तिकीट तुमच्याकडे जर असेलच तर तुम्हाला इथून आत सोडलं जातं.
तर इथं बघा लोक तिकीट चेक करतायत आणि तिकीट एका एकाचं तिकीट चेक झाल्यानंतर लोक पुढं 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 चाललेले आहेत. आणि इथं एक चालल्यानंतर इथं एक हॉटेल दिसतंय छोटंसं. आता या हॉटेलमध्ये लोक खायला घेत आहेत. जे जे आहे ते खायला घेत आहेत आणि लोक खायला घेऊन पुढं जातात. कारण पुढं गेल्यानंतर एकच हॉटेल आहे. इथंच काहीतरी खायचं आपल्याला आणि पुढं जायचं आहे. कारण पुढं वरती गेल्यानंतर तुम्हाला डबा किंवा फराळाचं काही घेऊन दिलं जात नाही. आता आपण इथं मेन गेटला पोचलेलो आहे. इथं मेन गेट बघा तुम्ही तुम्ही स्वतःच पाहू शकता. एक किती मोठं आणि अतिभव्य असं गेट आहे. आणि ह्याचा कलर तुम्हाला कसा दिसतोय, सोनेरी कलर दिसतो ह्याचा. सोनेरी कलर, दोन्ही बाजूला दोन सिंहाचं फोटो आहेत. या गेटच्या दोन्ही बाजूला दोन सिंहाचं फोटो आहेत बघा. ह्या साईडला एक सफेद कलर दिसतो आणि ह्या साईडला एक आहे. आणि इथं एक विपश्यनाबद्दल पॅगोडा असा बोर्ड दिलेला आहे. इथून आपल्याला जायला एंट्री आहे. आता एंट्रीतून जाताना बघा आतमध्ये गेल्यानंतर काय काय आहे. तर दोन्ही बाजूला दोन सिंहाचे फोटो आहेत आणि आता इथून मी सुद्धा इथून एंट्री करत आहे. इथे आल्यानंतर बघा मनाला शांतता, किती शांततेचंही प्रतीकच आहे. आणि इथं आल्यानंतर मनाला शांती एवढी लागते. आणि ते शांतीसाठी इथं बघा लोकांची किती गर्दी बी आहे. आणि इथं आल्यानंतर आपल्या मनाला शांतता. आणि मित्रांनो, इथं येण्याचा अर्थच असा आहे की आपल्या इथं विपश्यना केल्यानंतर आपल्या पूर्ण मनावर आपल्याला ताबा करता येतो, मनावर कंट्रोल करता येतं. ह्यासाठी लोक विदेशातून इथं विपश्यना करण्यासाठी येतात. विपश्यना करण्याची ही एक जुनी परंपरा आहे. ही परंपरा बुद्धांच्या काळापासून चालू आहे आणि ती आतापर्यंत चालूच आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बुद्ध जगाला कळावा यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. काही ठिकाणी अशीच पॅगोडा, बुद्धस्तूपे असे उभारण्यात आलेले आहेत. सम्राट अशोक यांनी संपूर्ण जगाला बुद्धांच्या शांततेचा मार्ग कळावा यासाठी भरपूर प्रयत्न केले. जसे येथे पॅगोडा बांधून तथागत गौतम बुद्धांची माहिती संपूर्ण विश्वभर पसरवली जाते, तसेच त्यांनी लेणी, स्तूप, शिलालेख यांचे निर्माण केले. हा दगडी घुमट जवळजवळ 90 मीटर व्यासाचा हा जगातील सर्वात मोठा दगडी घुमट असून यात बुद्धांच्या अस्थींचे अवशेष जतन करण्यात आले आहे. इथं तुम्ही बघा, इथं नगाडा आहे. इथं आता या नगाड्याच्या खाली काय लिहिलेलं आहे तर बजा नगाडा धरम का गोंजे चार ओर. म्हणजे हा नगाडा वाजवून सगळ्या ह्याला कळू द्या असं लिहिलेलं आहे, जगाला कळू द्या. ही माहिती मी इथे संपवतोय. बाकीची माहिती मी पुढील पार्ट 2 मध्ये देणार आहे. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला सर्व बुद्धांच्याबद्दल तुम्हाला ज्ञान कळेल. आणि जर तुम्ही या मुंबईच्या ठिकाणी जर राहत असेल तर माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही या पॅगोडाला जरूर भेट द्या आणि आपल्या जीवनातील क्रोध, राग हा शांत करा. मित्रांनो हा व्हिडिओ भरपूर मोठा होत आहे आणि हा मोठा व्हिडिओ होत असल्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच संपवणार आहे. तरी पण तुम्ही हे पाहू शकता, हे दृश्य आणि येथील नजारा, शांतता आणि लोकांची येण्या-जाण्याची गर्दी. किती प्रमाणात लोकांची गर्दी आहे. आणि इथे लोक लांबून येतात आणि विपश्यना इथं घेतली